घ्या ना त्यांचं गोणी तिकडे देऊ का? धामी आणायला काही एवढं तिकडे गेला चला बाहेर इकडं मकळा यायचं घ्या त्याला हात काढ वास रुपये रे भाऊ ₹5 हो ती गोणी गोणी आणा वळडू नका याला रॅट स्नेक म्हणते उंदरा खाणारा साप्या उंदीर खातो तुम्ही जे म्हणता दामन पिवळ्याच कलर मध्ये राहते दामन मध्ये 6 कलर राहते 6 कलर राहते फक्त पिवळ्या कलरचीच दामन राहते पिवळ्याला दामन म्हणतो तसं नाही आता हे जे मक्का ठेवलं ना तुम्ही अशा जागेत आता सध्या नाही हे घोणसचा सीझन चालू आहे तो खतरनाक साप आहे त्याच्यापासून घाबरून राहायचं त्याच्या जवळ बी नाही जायचं तुम्ही त्याला आजगर समजते तो आजगर नाही राहत ती घोणस राहते सगळ्यात खतरनाक आता नागाने जर पानाने काढला नाग तो 7 फुटापर्यंत वाढतो असं नाही का नाग 1.25 हात राहतो म्हणून किती 7 फुटापर्यंत वाढतो नाग याला पहिले पॅक करतो आणि त्याची माहिती सांगतो तुम्हाला आपल्या त्याच्यातूनच पिशवी आण बरं नाही त्याच्यातून आण पिशवी आता तुम्ही म्हणता गाई म्हशीच्या पायाला पिळ मारून दूध पिती तर दूध बीत काही पित नाही राहत हे जे जुने म्हातारे जे आता नवीन पिढीला कळायला पाहिजे नवीन पोरांना एवढी मोठी पाहून जवळ जाण्याची हिंमत होत नाही आणि हा तर होतं कसं ती गाईच्या स्थानाजवळची कोचिड खाती तुम्हाला काय वाटतं ती दूध पिऊ राहिली तुम्ही लांबूनच पाहते असं त्याचा प्रचार झालेला आहे दामन ही बिनविषारी राहते पण माणसं घाबरत आहेत सावलीच्या माणसं घाबरत आहेत जनावर म्हणून येतात ना आता घोणसला जपून राहायचं फक्त घोणस लईच निघू राहिल्या घोणस म्हणजे कशी माहिती आहे ना परवड का काय म्हणते तुम्ही त्याला हा टिपके माळी सारखी डिझाईन तर मित्रांनो हे विश्वनाथ गडाख उक्कडगावच आहे ना बेलगाव हनुमानवाडी तर वैजापूर पासून 7-8 किलोमीटर पर्यंत गाव होतं बेलगाव हनुमानवाडी म्हणून तर रॅट स्नेक इंडियन रॅट स्नेक मराठीमध्ये धामण तर यांनी बघितलं सर्वांनी लगेच मला कॉल केला साप वाचवण्यात बाबांनी आमचं सहकार्य केलं तर धन्यवाद तुमचा कारण एक मुख्य प्राण्याचा तुम्ही जीव वाचवला आणि सापाला मारायचं नाही साप बळजबरी चावत नाही आता जर याला आणि लेकराला जरी चावलं तर काही होणार नाही म्हणजे घाबरायचं नाही सापांना इथून हॉस्पिटलला जायचं सरळ सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं तुम्हाला या सापाचंच विष तुम्हाला वाचवणार बाकी दुसरं काही खेड्यातले लोक
भरपूर अंधश्रद्धेला बळी पडलेले आहे. काहीतरी लिंबाचा पाला खाऊ घालतील, काही मिरच्या खाऊ घालतील. उशीर न करता सरळ हॉस्पिटलला जायचं आणि मला एक फोन करायचा. कंटिन्यू फोन चालू राहते. तुमच्या निशाणावरून सुद्धा सांगा ना तुम्हाला कोणता साप चावला, जर तुम्ही साप नाही आणला तर. पण उशीर करायचं नाही दवाखान्यात जायला फक्त. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या सापाची माहिती घेऊन किंवा दुसऱ्या सापाला रिलीज करताना, रेस्क्यू करताना. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय औरंगाबाद.